तर उद्धव ठाकरे यांच्यामुळे मातोश्री उदास हवेली झाल्याचा घणाघात एकनाथ शिंदेंनी केलाय। आधी मातोश्रीवरनं डरकाळी ऐकू येत होती, आता मात्र रडगाणं सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे। कोल्हापुरात शिवसेनेचं महाअधिवेशन सुरू आहे। यावेळी बोलताना शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। तर ठाकरेंच्या कुटुंबियांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मोदींची भेट घेतली। भेटीनंतर त्यांनी 2 ग्लास पाणी प्यायलं असं देखील शिंदेंनी सांगितलं। आज काय झालंय? मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होतं, त्याचं आता काय झालंय? उदास हवेली झालेली आहे। काय आहे तिथे? बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होतं। आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय, कशा पद्धतीने वागताय? जिथून वाघाची डरकाळी फुटायची तिथून आता रडगाण्याचा आवाज येतो, शिव्या शाप देण्याचा आवाज येतो, दुसरं काही नाही। जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं, तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या बरोबर बाहेर काही विषयावर बोलले, नंतर आतमध्ये गेलात, मोदी साहेबांबरोबर बसलात, बाहेर येऊन तुम्हाला घाम आला, तुम्ही 2 ग्लास पाणी पिलं, हे मला आपल्या अजितदादा आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं। मी खोटं कधी बोलत नाही। आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया। म्हणजे एकदा नाही, तुम्ही 2दा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील। तर कोल्हापूरच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले। नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतर देखील मला सुरक्षा देण्यात आली नव्हती, त्याचबरोबर मला Z+ सुरक्षा नाकारण्यात आली होती, असा गंभीर आरोप शिंदेंनी केलाय। तर माझ्या घरावर हल्ला घडवून आणण्यासाठी बैठकही झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। तेव्हा नक्षलांचा मला धमकी आली, मी तर कधी धमकीला घाबरत पण नाही। शंभूराजला IB इंटेलिजन्स CID सगळ्यांनी सांगितलं यांना Z+ सिक्युरिटी द्या। त्यांनी मीटिंग घेतली, स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी पण बैठक घेतली, परंतु कारवाई शून्य। नंतर शंभूराजनी मीटिंग घेतली, सकाळी किती वाजता तुम्हाला फोन आला होता? 7:45। 7:45ला तर कधीच उठताना बघितलं नाही। 7:45 वाजता फोन केला, शंभूराज तुम्ही बैठक घेतलेली आहे Z+ सिक्युरिटीची, ती देऊ नका बिलकुल। त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार, हल्ला करणार म्हणून बैठक झाली। बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात, कोण जाणार पुढे, कोण जाणार? आणि माझ्याकडे येणं काय हेरा गावाचं काम नाही। माझ्याकडे मधमाशांचं पोळ आहे, मधमाशांचं पोळ कार्यकर्त्याचा मोळ आहे। ती मधमाशी कुणाला कुठं चावेल ते कळणारही नाही, त्याला हिम्मत लागते। आलेले मी तेव्हा बोललो होतो, आलेले पायाने जाताना ॲम्ब्युलन्समध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत।